नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि मी जाणार होतो अल महरूम शब्बीर भाई अलवी चषक बघण्यासाठी उक्ताड या ठिकाणी. ग्राउंड वरती गेलो तर मॅच सुरू झाली सुद्धा होती. तर या सर्व टुर्नामेंटचं सूत्रसंचालन करत होते सिद्दीक मेमन सर. आपल्याला फर्स्ट एंड लास्ट कॉल बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा. सांप और लोहे के बीच की लड़ाई. डायमंड का डायमंड लोहा लोहे को टकराएगा. इस मैच में मजा आएगा. संपूर्ण मॅच बघण्यासाठी आरिफ भाई, मी आणि ऋषी आम्ही तिघे जण बसून मॅच बघत होतो व या संपूर्ण टुर्नामेंटचं अंपायरिंग करत होते गोट्या भोसले सर आणि राजू कणकोटकर सर. आणि या टुर्नामेंटसाठी खास कॉमेंटेटर आले होते आपलेच लाडके चंद्रकांत शेटे म्हणजेच चंदू शेटे सर. प्रेक्षक टाळ्या तर वाजवतात, शिट्या सुद्धा वाजवतात. त्यांना माहिती आपला पैसा वसूल झालाय, आपला वेळ जो दिलाय पैसा जरी नसेल तर तो वसूल झालाय, कारण चांगली मॅच. आणि या टुर्नामेंट मध्ये आयकॉन आपल्याला पाहायला भेटला तो महेश नानगुडे. चांगली कामगिरी करतायत. मोठी विकेट आली आहे. महेश नानगुडे आउट होताना पाहायला मिळत आहेत. व आयकॉनच्या भूमिकेत प्रथमेश पवार उर्फ नाना पवार यांना सुद्धा पाहायला भेटलं. पहिलाच बॉल ज्या वेगात आला त्याच वेगात पाठवलाय. पलीकडे बॉल जातोय सीमारेषा पार. तर या टुर्नामेंट मध्ये सर्वच मॅच खूप खतरनाक झाल्या आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा खूपच होती. तर ही टुर्नामेंट बघण्यासाठी आणि आयकॉनला म्हणजेच महेश नानगुडे याला बघण्यासाठी आपली गँग सुद्धा आली होती. मॅच बघून झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्या दिशेने. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.